Morning. Today we will discuss about the crystal structure, crystal geography. After that, some definition just like crystal, space lattice, unit cell, and what is meant by crystal. What are the different structures available? What are their examples? All these points we will discuss today. Now, see, before starting the crystal structure, some point we should know. Actually, already we know that. It's like that. There are three states of matter, just like solid, liquid, and gases. As we know that generally तीन अवस्था आहेत पदार्थाच्या, त्यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू हे असतात, हे आपल्याला माहिती आहे. नाउ सी सॉलिड इज द that particular state of matter in which atoms are very closely packed as compared to liquid and gases. म्हणजे सांगायचा उद्देश काय, सॉलिडमध्ये जे काही ॲटम्स आहेत हे एकदम क्लोजली पॅक्ड आहेत, एकमेकांमध्ये एकदम क्लोजली पॅक्ड आहेत ॲज कम्पेअर टू लिक्विड अँड गॅसेस. लिक्विड अँड गॅसमध्ये तितके क्लोजली पॅक्ड नाही आहेत. म्हणजे याचा एक्झाम्पल आपण किंवा हे समजून कसं घेऊ, सिम्पल पॉईंट आहे. एखादा सॉलिड मटेरियल घ्या किंवा एखादा टेबल घ्या आणि त्या टेबलवरती हात मारण्याचा प्रयत्न करा. हात तुम्ही त्या टेबलवरती मारायला गेलात तर काय होतं की तो तुम्ही हात टेबलवर मारला की तुमचा हात आरपार जात नाही, तो अडतो. का अडला तिथं? कारण की त्या सॉलिडमध्ये काय झालं, सगळे ॲटम्स एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत, एकदम क्लोजली पॅक्ड आहेत. सो दॅट्स वाय दे आर रिस्ट्रिक्टिंग युअर हँड टू मूव्ह फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. म्हणजे एका बाजूला दुसऱ्या बाजूला तुमचा हात जाऊ शकत नाही आहे. का नाही गेला? कारण की ॲटम्स आर क्लोजली पॅक्ड. नाव टेक एक्झाम्पल ऑफ लिक्विड. थोडंसं पाण्याचं एक्झाम्पल घ्या. एक कंटेनर घ्या, त्यात पाणी घ्या आणि आता त्याच्यामध्ये हात मारा. काय बघायला मिळेल तुम्हाला? तुम्ही त्याच्यात हात मारल्याबरोबर असं बघायला मिळेल की थोडंसं रिस्ट्रिक्शन होईल, थोडासा विरोध होईल पाण्याचा, पण तुमचा हात त्या पाण्यामध्ये किंवा त्या पाण्याला पूर्णपणे चिरून टाकेल. बरोबर आहे. म्हणजे पाण्यामध्ये हात सहज मूव्ह होईल. म्हणजे याचा अर्थ काय, these liquid atoms are not so closely packed as that of the solids. And last example is of gases. आता गॅसेसमध्ये काय, जस्ट मूव युअर हँड इन द एअर. हवेमध्ये तुम्ही हात फक्त फिरवा, काय बघायला मिळेल तुम्हाला? तुमचा हात गरागरा फिरू शकतोय. कुठलंही विरोध किंवा कसलाही जो गॅस आहे तो त्या हाताला फिरण्यासाठी विरोध करत नाही, जो की सॉलिडच्या बाबतीमध्ये विरोध केला गेला. ओके, सो this particular point we should always know. One more point is there: the atoms of the solid are not stationary but they are vibrating continuously around the fixed point. म्हणजे याचा अर्थ काय की ॲटम्स जे आहेत, सॉलिडचे ॲटम जे आहेत, हे सॉलिडचे ॲटम कधीही स्टेशनरी नसतात, स्थिर नसतात. हे एकाच जागेवरती काय होतात, कंटिन्युअसली व्हायब्रेट होत असतात, कंटिन्युअसली हलत असतात एकाच जागेवरती. ओके, मग याच्यातनं आपल्याला कशाची माहिती घ्यायची आहे? इट गिव्स अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अरेंजमेंट ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे सॉलिड जे आहेत त्याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत हे एकाच ठिकाणी आहेत पण ते व्हायब्रेटिंग आहेत. मग ह्याच्यावरून आपल्याला शिकायचं की त्याचं काहीतरी, त्या सॉलिडचं काहीतरी क्रिस्टल स्ट्रक्चर असायला पाहिजे. मग त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर कसं असणार आहे, त्याचं काय असणार आहे, किंवा त्याचा इम्पॉर्टन्स काय, वगैरे वगैरे ह्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. नो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट the properties of the material are directly related with the structure of the crystal. म्हणजे याचा अर्थ काय, ज्या काही प्रॉपर्टीज आहेत मटेरियलच्या, प्रॉपर्टीज ह्या कुणाशी रिलेटेड आहेत? स्ट्रक्चर सोबत. कुणाच्या? क्रिस्टलच्या, क्रिस्टल स्ट्रक्चरच्या सोबत या प्रॉपर्टीज रिलेटेड आहेत. म्हणजे काय माहिती आहे का, सिंपल गोष्ट आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल, देर आर सो मेनी प्रॉपर्टीज, जस्ट लाईक फिजिकल प्रॉपर्टी, मेकॅनिकल प्रॉपर्टी, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, ऑप्टिकल प्रॉपर्टीज अँड सो ऑन. ह्या सगळ्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज आहेत. मग ह्या प्रॉपर्टीज चांगल्या आहेत, कमी आहेत, जास्त आहेत की मॉडरेट आहेत, हे कोण ठरवतं? हे त्या मटेरियलचं क्रिस्टल ठरवतं. बरोबर आहे. म्हणून इथं सांगितलंय काय, प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल आर डायरेक्टली रिलेटेड विथ द स्ट्रक्चर ऑफ द क्रिस्टल. म्हणजे आपल्याला जर त्या मटेरियलचं क्रिस्टल माहिती असेल किंवा त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर कोणतं आहे हे जर कळलं तर त्यावरून आपण सांगू शकतो की त्याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी आहे. ओके, म्हणजे मेटलर्जी इंजिनियर जो आहे, मटेरियलची स्टडी जेव्हा करतो तो ते काय बघतो, तो हे स्ट्रक्चर बघतो, त्या मटेरियलमध्ये कुठलं स्ट्रक्चर आहे. ओके, कोणतं स्ट्रक्चर आहे, आणि त्याच्यानुसार तो ठरवतो की त्याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी जास्त आहे, कुठली प्रॉपर्टी कमी आहे. ओके, आता सध्या तुम्हाला माहिती नाही की क्रिस्टल म्हणजे काय, स्ट्रक्चर म्हणजे काय, आपण ते घेऊया 1-2 मिनिटात लगेच. तोपर्यंत लक्षात ठेवा, दिस क्रिस्टल स्ट्रक्चर or structure of the crystal is related with the property, or vice versa, property of the material related with the crystal structure. Now next point is
As we know, solids are of three forms. That is solids are of three forms. First one is crystalline solid, second is non-crystalline solid or amorphous, and third one is combination of two. आता पहिला जो आहे हा क्रिस्टलाइन आहे, क्रिस्टलाइन. दुसरा जो आहे तो नॉन क्रिस्टलाइन आणि तिसरा जो आहे कॉम्बिनेशन ऑफ टू. कॉम्बिनेशन म्हणजे कोणाचं? क्रिस्टलाइनचं आणि नॉन क्रिस्टलाइनचं कॉम्बिनेशन, हे तीन. आता याला क्रिस्टलाइन सॉलिड जो आहे याला क्रिस्टलाइन का म्हटलं किंवा कशाला क्रिस्टलाइन म्हणायचं? सी, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर कॅरेक्टराइज्ड बाय लॉंग रेंज पिरियॉडिसिटी ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, जे ॲटम्स आहेत हे एकमेकांना लिंक करून किंवा जोडून एक मोठी अशी पिरियॉडिसिटी, एक चेन तयार होते. त्याला आपण म्हटलंय क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइनचा अर्थ काय असतो? एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला चौथा असा ॲटम जोडत गेला आपण तर त्यापासून एखादं काहीतरी स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतं. ओके, त्या काहीतरी त्याला साईज, शेप, एक विशिष्ट अशी शेप किंवा विशिष्ट साईज बघायला मिळतो. त्याला आपण म्हटलंय क्रिस्टलाइन. एकदम थोडक्यात सांगायचं झालं तर सिंपल लक्षात ठेवा, क्रिस्टलाइन म्हणजे काय? ज्याला काहीतरी स्पेसिफिक आकार आहे, ज्याला काहीतरी साईज, शेप आहे, काहीतरी आकार आहे, स्पेसिफिक असा आकार आहे, त्याला आपण म्हटलं क्रिस्टलाइन सॉलिड. आणि दुसरा आहे तो म्हणजे अमॉर्फस, अमॉर्फस. आता हा अमॉर्फस हा वर्ड तयार झालाय बघा. मॉर्फस म्हणजे काय? स्ट्रक्चर असणं किंवा एखादी पर्टिक्युलर साईज असणं. एखादी पर्टिक्युलर साईज म्हणजे मॉर्फस. आणि अमॉर्फस म्हणजे साईज नसणं. म्हणजे असं सॉलिड की ज्याला कसल्याही प्रकारचं फिक्स असं साईज, शेप नाहीये किंवा कुठलंही फिक्स असं स्ट्रक्चर नाहीये, त्याला आपण म्हटलं अमॉर्फस सॉलिड. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल वी कॅन गिव्ह एक्झाम्पल ऑफ ग्लास, काचेचं एक्झाम्पल घेऊ शकतो. काच हे अमॉर्फस सॉलिडचं उदाहरण आहे. कसं काय? तुम्ही म्हणाल की काचेत वस्तू आहेत, काचेला तर साईज, शेप आहे ना? नाही, काचेची वस्तू आहे ते जेव्हा सगळे छोटे 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 मोनोमर्स एकत्र येतात तेव्हा ते अरेंजमेंट झाल्यानंतर तो ग्लास मटेरियल तयार झालेला बघायला मिळतो आपल्याला. पण जेव्हा तुम्ही त्याला फोडता तेव्हा त्याचे बारीक 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 क्रिस्टल जे आहेत तर त्याचे क्रिस्टल आहेत तर त्यांना असं पर्टिक्युलर असा शेप नाहीये, म्हणून त्याला अमॉर्फस म्हटलंय. आता काय अमॉर्फस म्हणजे? अमॉर्फस सॉलिड डू नॉट हॅव लॉंग रेंज पिरियॉडिसिटी. ओके, सिंपल लक्षात घ्या. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे ज्यांना की काहीतरी पर्टिक्युलर असं शेप आहे, आणि अमॉर्फस म्हणजे जरा कसली शेप नाहीये, त्याला आपण म्हटलंय अमॉर्फस. 2-3 डेफिनेशन आहेत, ह्या आपण पहिल्यांदा बघून घेऊ आणि मग आजचा महत्वाचा पॉईंट आपण स्टार्ट करू. सी, क्रिस्टल. आता क्रिस्टल म्हणजे काय? सिंपल गोष्ट लक्षात घ्या. क्रिस्टल म्हणजे अन ऑर्डरली ॲरे ऑफ ॲटम्स इन द स्पेस. म्हणजे स्पेसमध्ये जर ॲटम्सला आपण कसं अरेंज केलं? एका ऑर्डर प्रमाणे, म्हणजे सरळ रेषेमध्ये. ओके, समजा असा एक रेक्टँगल आपण कन्सिडर केला आणि त्याच्यामध्ये लाईन्स केल्या, काही कॉलम्स केले, काही रोज केले, आणि याच्यामध्ये जर सगळे ॲटम्स आपण अरेंज केले तर त्याला काय म्हणणार आपण? त्याला म्हणणार आपण क्रिस्टल. म्हणून म्हटलंय अन ऑर्डरली ॲरे ऑफ ॲटम्स इन द स्पेस. म्हणजे ऑर्डरली म्हणजे एका लाईनमध्ये, म्हणजे एक तर रो असेल, एक पर्टिक्युलर रो, एक पर्टिक्युलर कॉलम, याच्यामध्ये जे काही ॲटम्स आपण अरेंज करतो त्याला आपण म्हणतो क्रिस्टल. ओके, सेकंड थिंग, स्पेस लॅटिस ऑर क्रिस्टल लॅटिस. दोन्ही ठिकाणी एकच झालंय, स्पेस लॅटिस ऑर क्रिस्टल लॅटिस. कशाला म्हणायचं स्पेस लॅटिस किंवा क्रिस्टल लॅटिस? सी, 3-dimensional network of lattice points that is called as crystal lattice or space lattice. 3-dimensional network म्हणजे 3-dimensional, 3 डायमेन्शन. कुठले? एक्स, वाय, झेड. म्हणजे लांबी, रुंदी, उंची. लांबी, रुंदी, उंची ज्याला आहे असं जे काही म्हणजे लॅटिस पॉईंट्सला आपण कसं अरेंज केलं? 3 डायमेन्शनमध्ये, म्हणजे लेंथ वाईज, विड्थ वाईज आणि हाईट वाईज. आणि तसं जे काही अरेंजमेंट केलंय कशाचं? लॅटिस पॉईंट्सचं, त्याला आपण म्हटलंय क्रिस्टल लॅटिस ऑर स्पेस लॅटिस. ओके, छोट्या छोट्या डेफिनेशन्स आहेत, समजून घ्या. आणि शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे युनिट सेल. आता युनिट सेल कोणाला म्हणणार? द स्मॉलेस्ट युनिट हॅव्हिंग अ फुल सिमेट्री ऑफ अ क्रिस्टल इज कॉल्ड ॲज युनिट सेल. युनिट सेल कोणाला म्हणायचं? की एखादा सगळ्यात छोटा म्हणजे स्मॉलेस्ट युनिट जो आहे, ज्याला काय आहे? फुल सिमेट्री आहे, त्याला फुल सिमेट्री ऑफ क्रिस्टल, दॅट इज कॉल्ड ॲज युनिट सेल. म्हणजे काय? समजा एक छोटासा क्रिस्टल असेल आणि त्या क्रिस्टलच्या मध्यभागातून आपण ॲक्सिस जर घातला तर लेफ्ट साईडला आणि राईटला दोन्ही साईडला जर समान भाग होत असतील
तर त्याला आपण म्हटलं दिस पर्टिक्युलर पार्ट इज सिमेट्री आहे त्याला. मग ही जी काही सिमेट्री आहे म्हणजे ह्या क्रिस्टलला असणारी जी सिमेट्री आहे त्याला आपण म्हणतो युनिट सेल. वन मोर टाइम, स्मॉलेस्ट युनिट, छोट्यात छोटा युनिट कसला, हॅव्हिंग फुल सिमेट्री, पूर्ण सिमेट्री, कुठं, कुणाची, ऑफ द क्रिस्टल, दॅट इज कॉल्ड एज युनिट सेल. ओके, सो इट्स ऑल अबाउट द युनिट सेल. नाव हां, आता हे इथून पुढचा जो भाग आहे हा आपला सगळ्यात महत्त्वाचा आणि कामाचा भाग आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा. याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. इथं हा जो चार्ट दिसतो ना तुम्हाला, हा चार्ट हा किंवा ही स्लाइड एकदम चांगली करून ठेवा. याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम क्वेश्चन्स, कमीत कमी 2-3 क्वेश्चन तर याच्यात नक्कीच येतात. काय म्हटले बघा याच्यात, क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर मेटॅलिक एलिमेंट्स. नाव ॲज we know there are 4 different crystal structures, 4 types of different crystal structures are available. First one is simple cubic structure, in short SCS. C झालं इथं पण SCS. Next one, body centered cubic structure, BCC, face centered cubic structure, FCC, and hexagonal close packed structure, HCP, or it is also called as CPH structure. हे 4 पॉईंट लक्षात ठेवा. हे 4 पॉईंट्स आपल्या या चौघाचे चार जे क्रिस्टल स्ट्रक्चर्स आहेत याच्याबद्दल आपल्याला जास्तीत जास्त याच्यावरती डिस्कस करायचं आहे. पहिला आपण सांगितला सिंपल क्युबिक स्ट्रक्चर, याचं एक्झाम्पल एकच आहे, पोलोनियम. एकदम मस्त आहे बघा, सिंपल क्युबिक स्ट्रक्चर हुज एक्झाम्पल इज जस्ट वन, पोलोनियम. नाव सेकंड वन, बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर, BCC स्ट्रक्चर, क्रोमियम, व्हॅनेडियम, मॉलिब्डेनम, सोडियम, मॅंगनीज, टंगस्टन अँड अल्फा फेराइट. हे सगळे एक्झाम्पल्स कोणाचे, BCCचे. Now third one, face centered cubic structure, FCC. It is having some example like aluminum, copper, nickel, okay, gold, silver, PB, and this alpha tin. That SN म्हणजे tin. Last one is hexagonal close packed structure. In this hexagonal close packed structure, some examples are there, just like magnesium, zinc, cadmium, cobalt, and alpha titanium. See, this Ti means titanium, and here SN means tin. Okay, just keep in mind these abbreviations. So from this particular slide, you will be asked some questions in the exam. आपल्याला काय क्वेश्चन विचारले जातील, असं विचारलं जाईल की व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. सिंपल क्युबिक स्ट्रक्चरचं एक्झाम्पल कोणतं. मग एक्झाम्पलमध्ये आपल्याला ऑप्शन्स दिले जातील, पोलोनियम, क्रोमियम, व्हॅनेडियम, निकेल, असं काही पण खालचं दिलं जाईल. मग त्यातलं कोण, पोलोनियम इज अ एक्झाम्पल. किंवा मग एखादा एक्झाम्पल असा एखादा क्वेश्चन येईल, निकेल इज अ स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग, म्हणजे निकेल हे खालच्यापैकी कोणाचं स्ट्रक्चर आहे. मग एक्झाम्पल असतील, ऑप्शन असतील, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, हेक्झागोनल. मग निकेल कुठे आहे, फेस सेंटर्ड, सो इट्स अ फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. मग असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. कधी स्ट्रक्चर देतील, एक्झाम्पल विचारतील, किंवा एक्झाम्पल देतील आणि त्याचं स्ट्रक्चर कोणतं आहे ते सांगा म्हणतील. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट, सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. आता काय करायचं आपल्याला, आता आपल्याला हे जे 3-4 स्ट्रक्चर आहेत, ह्या प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये किती ॲटम्स असतात हे आपल्याला फाइंड करायचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला पूर्ण प्रोसिजर एक्सप्लेन करतो की कसं काढलं, काय केलं. तुम्ही हे सगळं प्रोसिजर नाही लक्षात ठेवली तरी काही बिघडत नाही, पण एक पॉईंट मात्र लक्षात ठेवा की प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये किती ॲटम्स असतात. बस एवढा एकच पॉईंट लक्षात ठेवा. किंवा जसं की सिंपल क्युबिक स्ट्रक्चर, नंबर ऑफ ॲटम किती, बॉडी सेंटर्ड, नंबर ऑफ ॲटम्स किती, फेस सेंटर्ड, आणि HCP मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती प्रेझेंट असतात, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ओके, सो लेट स्टार्ट. सी, सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. आता सिंपल क्युबिक स्ट्रक्चर मध्ये ॲटम्स किती, ही एक युनिट सेल आहे. जस्ट आपण बघितलं की एक युनिट सेल म्हणजे सगळ्यात छोटासा पार्ट क्रिस्टल स्ट्रक्चरचा, छोटासा पार्ट, त्याला आपण म्हटलं युनिट सेल, जो की सिमेट्रिकल आहे, समान आहे. आता बघा याच्यामध्ये डिस्कस करू आपण, याला पूर्ण लक्ष द्या. दोन्ही डायग्राम्स काढले आहेत, इथं एक लेआउट पण काढलाय, इकडं 3D डायग्राम आहे. पहा इथं वन बाय वन पॉईंट वाईज जाऊ. इन दिस स्ट्रक्चर क्यूब हॅव्हिंग 8 कॉर्नर्स. उघड दिसते, हा काय दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये, क्यूब आहे. क्यूब म्हणजे ठोकळा. ओके, या क्यूबला किती कॉर्नर्स आहेत, हाऊ मेनी कॉर्नर्स आर देअर, 8 कॉर्नर्स. मग म्हटलं इथं बघा क्यूब हॅव्हिंग 8 कॉर्नर आहेत का नाही, 8. बघा 1 2 3, दिस इज 4 5 6 7 8. 8 क्यूब आहेत इथं, सॉरी 8 कॉर्नर्स आर देअर. येस,
वरती बघा, वरती पिवळ्या कलरचे 4 कॉर्नर्स आहेत, 4 पॉईंट्स आहेत, आणि खाली गुलाबी कलरचे 4 पॉईंट्स आहेत. खाली 4 आणि वरतीच्या 4 आणि 4 8. सो क्यूब हॅव्हिंग 8 कॉर्नर, 8 कॉर्नर आहेत. ओके. ॲट ईच कॉर्नर हाऊ मेनी ॲटम्स आर प्रेझेंट? प्रत्येक कॉर्नरला एक एक ॲटम दिला. हा जो पिवळा कलर दिसतोय ना गोल, किंवा लाल कलर, गुलाबी कलर दिसतोय, हा काय? दिस इज नथिंग बट ॲटम. म्हणून सेकंड पॉईंट, वन ॲटम इज लोकेटेड ॲट ईच कॉर्नर. प्रत्येक कॉर्नरला एक एक ॲटम द्या. एक क्यूब आहे, क्यूबला 8 कॉर्नर आहेत, आणि प्रत्येक कॉर्नरवरती एक ॲटम आहे. नाव ईच कॉर्नर ॲटम इज शेअर्ड बाय ॲडजॉइनिंग 8 क्यूब्स. आता प्रत्येक कॉर्नर ॲटम जो आहे हा किती क्यूब सोबत शेअर होतो? 8 क्यूब सोबत शेअर होतो. कसं होतं बरं का, माहिती का? बघा, साधी गोष्ट, थोडं इमॅजिन करा. कसं, हा जो काही क्यूब आहे ना, हा क्यूब, या क्यूबच्या साईडला इकडं ह्याच्या बाजूला आणखीन एक असा सेम टू सेम आपण क्यूब ठेवला. या क्यूबच्या साईडला एक क्यूब असा ठेवला इथं, त्याच्या डोक्यावरती एक क्यूब ठेवला, ह्याच्या डोक्यावरती एक ठेवला, 4 झाले. आणि ह्या चौघांच्या समोर पलीकडच्या बाजूनं आणखीन 4 आपण ठेवले. तर हा जो काही ॲटम आहे, किंवा हा जो कॉर्नर ॲटम आहे, हा कॉर्नर ॲटम त्या 8 क्यूब सोबत शेअर होणार आहे. ओके, समजते का? हा एक कॉर्नर ॲटम त्या 8 क्यूब सोबत शेअर होणार आहे, म्हणजे तो त्याच्या 8 जणांसोबत हा शेअर होणार. मग 8 जणांसोबत शेअर झाला, तर या एका क्यूबचा या कॉर्नरच्या ॲटमचा कितवा हिस्सा याला मिळेल? बघा, कॉर्नरला एक ॲटम आहे, हा एक ॲटम 8 क्यूब सोबत शेअर झाला. 8 क्यूब सोबत शेअर झाला, तर मग ह्याला किती हिस्सा मिळेल याच्या कॉर्नरपासून? साधी गोष्ट आहे. समजा एक भाकरी असेल, तर एका भाकरीचे जर 8 तुकडे केले, तर एका माणसाला किती तुकडा मिळेल? 1/8 है ना, 8वा भाग मिळेल. मग तसंच आहे इथं बघा, इच कॉर्नर ॲटम इज शेअर्ड बाय ॲडजॉइनिंग 8 क्यूब. प्रत्येक कॉर्नर ॲटम 8 क्यूब सोबत शेअर होतो. मग काय, शेअर ऑफ इच क्यूब, एका क्यूबचा शेअर किती? 1/8 है ना. जर सांगितल्यासारखं हा एक ॲटम 8 जणांसोबत किंवा 8 क्यूब सोबत शेअर होतो, मग ह्या क्यूबचा हिस्सा किती? 1/8. 1 डिवायडेड बाय 8. ओके. बरं, आता इकडच्या कोपऱ्यातनं 1/8, इकडनं पण 1/8, इथून पण 1/8, इथून पण 1/8, प्रत्येक कॉर्नरमधनं 1/8. असे किती कॉर्नर्स आहेत? 8. मग टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती हो? हे बघा, इकडनं 1/8 प्लस 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 1/8. एवढं बेरीज करण्याच्या ऐवजी डायरेक्ट करू ना, 1/8 मल्टिप्लाय बाय 8 करून टाकू. 1/8 multiplied by 8 is equal to what? 1 atom. So we come to know that in simple cubic structure only one atom is present. एक ॲटम इथं असतो. आता एक छोटंसं लेआउट होतं, इथं एक 3D डायग्राम आपण काढलेली आहे, तुम्हाला बघायला सोपं जाईल. याच्यात काय केलं आहे, प्रत्येक कॉर्नर्स आहे, प्रत्येक कॉर्नरला आपण ॲटम दाखवला आहे. पण इथं कसं आहे, तर तुम्हाला तुकडा बघायला मिळतो, कारण की बाकीचा जो भाग आहे तो बाकीच्या 8 क्यूब सोबत शेअर झालेला आहे, तो नाही दाखवला आपण इथं. ओके, क्लिअर? हे झालं सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. आपल्याला लक्षात काय ठेवायचं? सिंपल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये किती ॲटम असतात? 1. एक ॲटम असतो. सिंपल, लक्षात ठेवा. सिंपल क्युबिक स्ट्रक्चर हॅव्हिंग 1 ॲटम. आपल्याला एक्झाममध्ये हे विचारतात. सिंपल क्युबिक स्ट्रक्चर, हाऊ मेनी ॲटम्स आर प्रेझेंट? 1 ॲटम. ओके. नाव नेक्स्ट, बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर, BCC, बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. जर तुम्हाला पहिल्यावाला जर कळाला असेल, सिंपल क्युबिक स्ट्रक्चर कळाला असेल, तर दुसरा कळायला काहीच अडचण नाही. इथं कसं सांगितलं होतं, इथं असं म्हटलं क्यूब हॅव्हिंग 8 कॉर्नर्स. मग इथं सुद्धा तसंच आहे. याची डायग्राम पुढे आहे, दाखवतोय पहा. हा, दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ BCC, बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. याच्यामध्ये आणि आपल्या पहिल्या सिंपल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये थोडासा फरक आहे. कुठला? सी, दिस इज अ क्यूब. यस, यू आर एबल टू सी दिस क्यूब. हाऊ मेनी कॉर्नर्स दिस क्यूब इज हॅव्हिंग? 8 कॉर्नर्स. या क्यूबला किती कॉर्नर आहेत? 8 कॉर्नर आहेत. प्रत्येक कॉर्नरला किती ॲटम आहेत? 1 ॲटम. सो 1 ॲटम इज प्रेझेंट ॲट ईच कॉर्नर. प्रत्येक कॉर्नरला एक एक ॲटम आहे. मग नवीन काय याच्यामध्ये? BCC म्हणजे बॉडी सेंटर्ड. याच्या बॉडीच्या सेंटरमध्ये हे काय दिसते का इथं? दिस इज द सेंटर ॲटम विच इज प्रेझेंट. हा, आधीच्या याच्यामध्ये हा सेंटर ॲटम नव्हता. हा फक्त इथं फरक आहे. ओके, हा नवीन एक भाग आहे. आता बघा, मागच्यासारखंच बोलायचं सगळ्या गोष्टी. काय सिंपल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये काय होईल? दिस पर्टिक्युलर क्यूब हॅव्हिंग हाऊ मेनी कॉर्नर्स? 8 कॉर्नर्स. या क्यूबला किती कॉर्नर? 8 कॉर्नर आहेत. प्रत्येक कॉर्नर ॲटम किती क्यूब सोबत शेअर होतो? 8 क्यूब सोबत. सो ईच कॉर्नर ॲटम शेअर्ड विथ 8 क्यूब्स.
ओके, प्रत्येक कॉर्नर ॲटम हा 8 क्यूब सोबत शेअर होतो. मग या क्यूबचा या कॉर्नर मधला शेअर किती? 1/8. या कोपऱ्यातनं या क्यूबचा शेअर किती? याच्याकडनं 1/8, याच्याकडनं 1/8, याच्याकडनं, म्हणजे ह्या सगळ्या कॉर्नरकडनं 1/8. सो टोटल नंबर ऑफ कॉर्नर्स ॲटम किती हो? 1/8 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 1 ॲटम. म्हणजे प्रत्येक कॉर्नरकडनं मिळणारा हिस्सा जो जोडला आपण सगळा, तर टोटल मिळतो आपल्याला 1 ॲटम. आणि हा जो बॉडीच्या सेंटरमध्ये आहे तो एक स्वतंत्र याचाच आहे. हा कोणासोबत शेअर होतो का? नाही, हा कोणासोबत शेअर नाही. हा हे याचाच आहे, एकटाचाच आहे. म्हणजे कॉर्नर कडनं मिळणारे एक 1 ॲटम आणि बॉडीच्या सेंटरमध्ये असणारा एक ॲटम, 1 + 1 2 ॲटम्स. ओके, सो दॅट्स वाय दिस बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर हॅव्हिंग 2 ॲटम्स. ओके, यालाच हेच एक्सप्लेन केलंय. डबल सांगतो बघा, इथं डबल पॉइंट वाईज जो इन दिस स्ट्रक्चर क्यूब हॅव्हिंग 8 कॉर्नर. क्यूबला किती कॉर्नर आहेत? बीसीसी मध्ये 8 कॉर्नर्स आहेत, 8 कॉर्नर्स. 1 ॲटम इज लोकेटेड ॲट इच कॉर्नर. हो, प्रत्येक कॉर्नरला एक ॲटम आहे. 1 ॲटम इज ॲट द बॉडी सेंटर ऑफ द क्यूब. एक ॲटम कुठं आहे? बॉडीच्या सेंटरला आहे. मग म्हटल्यासारखं इच कॉर्नर शेअर्ड बाय ॲडजॉइनिंग 8 क्यूब. प्रत्येक कॉर्नर ॲटम हा 8 क्यूब सोबत शेअर होतो. सो द शेअर ऑफ इच क्यूब, प्रत्येक क्यूबचा शेअर किती? 1/8. ओके, तर टोटल नंबर ऑफ कॉर्नर ॲटम किती? 1/8 मल्टिप्लाय बाय 8. म्हणजे प्रत्येक कोपऱ्यातनं 1/8 मिळणार आहे. असे किती कोपरे आहेत? 8 आहेत. मग 1/8 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 1 ॲटम. म्हणजे कॉर्नरकडनं मिळणारा हिस्सा किती? एक ॲटम, 1 ॲटम. आणि जो नंबर एक ॲटम असा आहे जो की कोणासोबत शेअरच होत नाही, तो सेंटरला आहे. मग म्हटलंय नंबर ऑफ ॲटम्स ॲट द सेंटर किती? विच इज नॉट शेअर्ड, इट इज 1 ॲटम. सो 1 + 1 इज इक्वल टू 2. सो total number of atoms in body centered cubic structure is 2 atoms. ओके, 2 पॉइंट झाले आता आपण आपले. पहिला होता सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. सिंपल क्युबिक स्ट्रक्चर मध्ये किती atoms? इन सिंपल क्युबिक स्ट्रक्चर only 1 atom is present. Now second one, body centered cubic structure. In the body centered cubic structure, how many atoms are present? 2 atoms are present. Okay, now next point. See, आता पुढचा पॉइंट आपला फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर, FCC स्ट्रक्चर. ओके, याच्यामध्ये थोडासा बदल केला. आता याची डायग्राम दाखवतो, तिथे एक्सप्लेन करू, मग आपण या पॉइंट वाईज पुन्हा जाऊ. ठीक आहे, हा बघा फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. फेस सेंटर्ड, फेसच्या सेंटरला. आता एकच पॉइंट नवीन आहे. आता इथं बॉडी सेंटर्ड आहे का? नाही. म्हणजे याच्या बॉडीच्या सेंटरला आयटम आहे का? नाही. बघा पुन्हा येऊ, काय म्हणणं याचं? दिस क्यूब हॅव्हिंग हाऊ मेनी कॉर्नर? 8 कॉर्नर. या क्यूबला किती कॉर्नर? 8 कॉर्नर आहेत. इच कॉर्नर हॅव्हिंग हाऊ मेनी ॲटम? 1 ॲटम. प्रत्येक कॉर्नरवरती एक एक ॲटम आपण लावला आहे. पिवळ्या कलरचे ॲटम दिसतात. 8 कॉर्नर्स आहेत, प्रत्येक कॉर्नरला एक ॲटम आहे. ओके, ना हाऊ मेनी फेसेस दिस क्यूब इज हॅव्हिंग? या क्यूबला किती फेस आहेत? फेस, फेस म्हणजे पृष्ठभाग. किती येतो? 6 आहेत. 6. कसे कसे बघा. सी, दिस इज टॉप 1. हा टॉपला आहे, हा बॉटमला आहे, हा 1, हा 2. ओके, हा राईट साईडचा 3, हा लेफ्ट साईडचा 4. ओके, हा फ्रंट साईडला 5 आणि बॅक साईडचा 6. असे 6 याचे सरफेसेस आहेत किंवा फेसेस आहेत. ओके, याच्या बॉडीच्या सेंटरला आयटम आहे का? नाही. हे बीसीसी ला असतो, तो इथं FCC आहे. याच्यात बॉडीच्या सेंटरला आयटम नाही. आता आता पुढचा पॉईंट काय? इच कॉर्नर. आता बघा, दिस क्यूब हॅव्हिंग हाऊ मेनी कॉर्नर्स? 8 कॉर्नर. 1 ॲटम इज प्रेझेंट ॲट इच कॉर्नर. प्रत्येक कॉर्नरला किती ॲटम? 1. मग हा प्रत्येक कॉर्नर ॲटम किती क्यूब सोबत शेअर होतो? पुन्हा तोच पॉईंट आपण बोलतोय. दिस कॉर्नर ॲटम शेअर्ड विथ 8 क्यूब. 8 क्यूब सोबत शेअर होतो. मग ह्या क्यूबचा कॉर्नरचा, या कॉर्नरचा हिस्सा किती? मग हा जर ॲटम 8 क्यूब सोबत शेअर होत असेल तर याचा हिस्सा किती? 1/8. मग याचा 1/8, याचा 1/8, याचा सगळ्या कॉर्नरकडनं 1/8. सो टोटल नंबर ऑफ कॉर्नर ॲटम्स, टोटल नंबर ऑफ कॉर्नर ॲटम किती? 1/8 मल्टिप्लाय बाय 8. सो इट इज 1 ॲटम. म्हणजे कॉर्नरकडनं या क्यूबचा हिस्सा किती? 1 ॲटम, 1 ॲटम. ओके, आता राहिला प्रश्न फेसेसचा. आता बघा याच्याकडे फेसेसकडं तुम्हाला बघायला मिळतं. हाऊ मेनी फेसेस आर देअर? देर आर 6 फेसेस. 6 फेस आहेत. बघा 1 2 3 4 5 6. 6 फेसेस आहेत. ओके, 6 फेसेस आपण बघितले तर या 6 फेस, थोडंसं बघा. आता हा 6 फेस टॉपवाला, टॉपचा हा फेस, याच्या इथं जो ॲटम आहे, हा ॲटम किती फेसेस सोबत शेअर होईल? बघा,
आता समजा हा जर क्यूब आपण कन्सिडर केला आणि याच्यासारखाच आणखीन एक क्यूब याच्या डोक्यावर इथे टॉपवरती ठेवला, तर हा ॲटम दोन क्यूब सोबत शेअर होईल. म्हणजे एक म्हणजे हा स्वतः आणि एक ह्याच्या डोक्यावर ठेवलेला तो, या दोघांसोबत हा ॲटम शेअर होईल. होईल तसंच सेम. मग हे समजा हा हा भाग आहे, याच्या साईडला आणखीन एक ॲटम, सॉरी ॲटम नाही, एक क्यूब ठेवा. मग हा क्यूब सुद्धा, हा ॲटम सुद्धा त्या दोन क्यूब सोबत शेअर होईल. म्हणजे फेसला असणारा जो ॲटम आहे तो दोन क्यूब सोबत शेअर होतो. ओके, हा लक्षात घ्या. म्हणजे each how many face atoms are there? Face centered atoms are there, 6 are there. Each face centered atom shared with how many cubes? 2 cubes. So share of one cube from the face is how much? 1/2. म्हणजे याचा अर्थ असा की हा जो फेस सेंटर्डला असणारा आयटम आहे हा दोन क्यूब सोबत शेअर होतो. तर एकाचा हिस्सा किती? साधी गोष्ट, एक भाकरी आहे, दोघ जण मिळून खाणार आहेत, मग एकाला किती मिळेल? अर्धी अर्धी मिळेल. म्हणजे हा आयटम अर्धा भाग या क्यूबचा आणि अर्धा वरच्याचा. ओके, सो दॅट्स वाय दिस आयटम इज शेअर्ड विथ 2 क्यूब्स, राईट. मग आता काय असणार आहे? मग आता फेस कडनं मिळणारा हिस्सा किती? दिस 1/2. हाऊ मेनी फेसेस आर देअर? 6. 1/2 मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल टू 3 ॲटम्स. म्हणजे कॉर्नर कडनं मिळणाऱ्या ॲटमची संख्या 1, फेस कडनं मिळणाऱ्या ॲटमची संख्या 3. म्हणजे 3 + 1 4. थोडंसं आता हे झालं तुम्हाला डायग्रामवरून सांगितलं मी. ओके, आता थोडंसं बघा, या डायग्रामकडे बघा. इथं तर बघितलं आणखीन क्लिअर होईल जास्त गोष्टी. आता ह्या कॉर्नर्स तर तुम्हाला माहिती आहे, हे फक्त फेसचं बघा. इथं हा जो ॲटम दिसतोय टॉपवाला, अर्धा भाग खाली दिसतोय ह्या लाल कलरमध्ये आणि अर्धा भाग वरच्या क्यूब सोबत आहे. इकडे अर्धा राईट साईडला, अर्धा दुसऱ्या क्यूब सोबत. हा फ्रंटला दिसतोय अर्धा आणि अर्धा दुसऱ्या क्यूब सोबत. आता इकडे लेफ्टला पण आहे, पण डायग्राम मध्ये आपण बघू नाही शकत. ठीक आहे, हे बघा बघा, आपण थेरॉटिकली पुन्हा एकदा रिवाइज करू सगळे पॉईंट्स. बघा, फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर, आता जे डायग्राम मध्ये सांगितलं तेच मी डबल सांगतोय. इन दिस स्ट्रक्चर क्यूब हॅव्हिंग हाऊ मेनी कॉर्नर? 8 कॉर्नर, 8 कॉर्नर्स आहेत. नाव वन ॲटम इज लोकेटेड ॲट इच कॉर्नर. म्हणजे प्रत्येक कॉर्नरला किती ॲटम? एक ॲटम आहे. वन ॲटम इज देअर. इच कॉर्नर ॲटम इज शेअर्ड बाय ॲडजॉइनिंग 8 क्यूब्स. म्हणजे क्यूबच्या कॉर्नरला असणारा प्रत्येक ॲटम हा 8 क्यूब सोबत शेअर होतो. प्रत्येक कॉर्नर ॲटम म्हणजे प्रत्येक कॉर्नरला असणारा ॲटम हा 8 क्यूब सोबत शेअर होतो. म्हणून काय? शेअर ऑफ इच क्यूब इज इक्वल टू व्हॉट? 1/8 ऑफ इच ॲटम. म्हणजे एका क्यूबचा शेअर किती? 1/8. कॉर्नरकडनं किती हिस्सा मिळणार त्या क्यूबला? 1/8, 8वा भाग मिळणार आहे. मग टोटल नंबर ऑफ कॉर्नर ॲटम्स किती? एका कॉर्नरकडनं मिळणारा 1/8. असे किती कॉर्नर आहेत? 8 आहेत. मग 1/8 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 1 ॲटम. ओके, आता हे झालं कॉर्नरवालं. कॉर्नरकडनं मिळणाऱ्या ॲटमची संख्या 1 आहे. नाव क्यूब हॅव्हिंग 6 फेसेस, 6 फेस आहेत या क्यूबला. ओके, वन ॲटम इज लोकेटेड ॲट इच फेस. प्रत्येक फेसला किती ॲटम? एक ॲटम. कुठं? सेंटरला. नाव इच फेस सेंटर्ड ॲटम इज शेअर्ड बाय ओनली 2 क्यूब्स. म्हणजे प्रत्येक फेसच्या सेंटरला असणारा ॲटम हा 2 क्यूब सोबत शेअर होतो. जर एक फेसला असणारा सेंटर ॲटम हा 2 क्यूब सोबत शेअर होत असेल तर एकट्याचा म्हणजे एका क्यूबचा हिस्सा किती? 1/2. ओके, 1/2. सो total number of face atoms is equal to 1/2 multiply by how many number of faces? 6 faces. अर्धा हिस्सा 1/2 multiply by 6 faces. So how much? 3 atom. म्हणजे याचा अर्थ असा की फेस पासनं किंवा सर्व फेसेस कडनं मिळणाऱ्या ॲटमची संख्या 3. So 1 + 3. So total number of atoms in the FCC is equal to 1 + 3. 3 atom from the face and 1 atom from the corner. So face centered cubic structure having 4 atoms. Okay, so in this way we have to always keep in mind in each and every crystal structure how many number of atoms are present. आता 3 पॉइंट आपण घेतले तर तिघांना थोडंसं 1 मिनिटात रिवाइज मारू. सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये किती ॲटम्स आहेत? हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स आर प्रेझेंट इन सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर? 1 ॲटम. Second one is body centered cubic structure. How many number of atoms are present in BCC? 2 atoms. And in this face centered cubic structure, how many number of atoms are present? 4 atoms. Okay, 1 2 4. Now next, see, hexagonal close packed structure. The hexagonal close packed structure. Now what is the meaning of this hexagon?
हेक्झॅगॉन. आता आतापर्यंत जे बघितले ना आपण, हे सगळे क्यूब होते है ना, की क्यूबला 8 कॉर्नर होते. आपल्याला सोपं सहज आपल्याला अंडरस्टँड व्हायला पण इझी होतं. पण आता इथं एक हेक्झॅगॉन म्हटलं. हेक्झॅगॉन म्हणजे काय? षटकोन. षटकोन आहे. षटकोन कोणाला म्हणतो आपण? ज्याला 6 बाजू आहेत किंवा 6 कॉर्नर्स आहेत, त्या पॉलिगॉनला आपण हेक्झॅगॉन म्हणतो. ओके. हेक्झॅगॉन इज नथिंग बट अ पॉलिगॉन हॅव्हिंग 8 कॉर्नर्स और 8 सॉरी 8 नाही 6 कॉर्नर्स और 6 साइड्स, दॅट इज कॉल्ड ॲज हेक्झॅगॉन. तुम्हाला डायग्राम दाखवतो पहिल्यांदा, मग आपण पुन्हा ह्या थेरॉटिकल भागाकडे पुन्हा डबल येऊ आणखीन. पहा, दिस इज hexagonal close packed structure. Okay, now just try to understand these particular black spots are nothing but what? These are the atoms. Okay, सोपी साधी गोष्ट. बघ, जस्ट काउंट करा. हे बघा 1 म्हणजे फक्त कॉर्नर आयटम्स बघा. हे मधले हे जे आहे ना, ह्या सेंटर आयटम आहे, याला नका घेऊ, किंवा हा मधला आहे, ह्याला याला नका पकडू थोड्या वेळासाठी. काय काय सांगितलं? हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉनला किती कॉर्नर असतात? 8 कॉर्नर, सॉरी 8 नाही 6 कॉर्नर असतात. पहा किती आहेत बघा द कॉर्नर्स. 1 2 3 4 5 अँड 6. किती? 6 कॉर्नर्स तुम्हाला बघायला मिळेल. 6 कॉर्नर्स ॲट द टॉप अँड सिमिलरली 6 कॉर्नर ॲट द बॉटम. सी 1 2 3 4 5 6. नाउ combinedly we can say in this hexagonal close packed structure how many corners are there? 6 at the top, 6 at the bottom, that is 12 corners. ओके. आतापर्यंत आपण काय बोलायचो की क्यूबला किती कॉर्नर होते? 8. बरोबर आहे. क्यूबला 8 कॉर्नर होते. पण हेक्झॅगॉनला किती कॉर्नर्स आहेत? हेक्झॅगॉन हॅव्हिंग 12 कॉर्नर्स. 12 कॉर्नर आहेत, वरती 6 आणि खाली 6. ओके. सो दिस पॉइंट वी हॅव टू कीप इन माइंड. ओके. बरं, आणखी दुसरा पॉईंट. आता हे झालं कॉर्नरचा प्रश्न. कॉर्नर तर मिटला. काय? हाऊ मेनी कॉर्नर्स? 12 कॉर्नर्स. नंबर 2, हाऊ मेनी हेक्झागोनल प्लेन्स आर देअर? काय म्हटलं? नीट आहे का? हेक्झागोनल प्लेन. हेक्झागोनल षटकोनी आकाराचे किती प्लेन आहेत? 2 प्लेन आहेत. कुठं? 1 इज ॲट द टॉप, 1 इज ॲट द बॉटम. एक टॉपला आहे बघा, हा हे षटकोन आहे वरती, हेक्झॅगोनल फेस आहे, हेक्झागोनल बेसल प्लेन, हा वरती एक आणि खाली एक. सो हाऊ मेनी हेक्झागोनल बेसल प्लेन्स आर देअर? 2. ओके. वन मोर पॉइंट. 2 बेसल प्लेन्स आहेत आणि दोघांच्या सेंटरला काय आहे? एक एक ॲटम आहे. ओके. 1 ॲटम इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द हेक्झागोनल बेसल प्लेन. हा हेक्झागोनल प्लेन आहे आणि या हेक्झागोनल प्लेनच्या सेंटरला एक ॲटम आहे. ओके. वरच्या हेक्झागोनल बेसल प्लेनच्या सेंटरला एक ॲटम आहे आणि खालच्या हेक्झागोनल बेसल प्लेनच्या सेंटरला एक ॲटम आहे. ओके. ठीक. नाव लास्ट वन पॉइंट. सी हे 3 दिसतात का? 1 2 3. दिस 3 ॲटम आर प्रेझेंट ॲट द मिडवे बिटवीन दीज 2 प्लेन्स. हा टॉप बेसल प्लेन, हा बॉटम बेसल प्लेन. दोघांच्या मध्यभागी हे 3 ॲटम्स आहेत. ओके. कसल्या फॉर्म मध्ये? ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये. सो वी कॅन से these 3 atoms are present at the midway of the basal planes in triangular form. ओके. म्हणजे 3 ॲटम बेसल प्लेन्सच्या बरोबर मध्यभागी ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये आहेत. ओके. म्हणजे आता आपल्याला ॲटम्स बद्दल कळालं मॅक्सिमम गोष्टी. आता हे कोणते ॲटम किती जणांसोबत शेअर झाला वगैरे ते बघू. आता आणखीन एक गोष्ट राहिली. या हेक्झागोनल स्ट्रक्चर जे आहे याची हाईट किती आहे? C is the height of this hexagon. And what is this A? A is the length of side of this hexagon. Okay. या षटकोनाची हाईट ही C आहे आणि बाजू किंवा साईड किती आहे? A आहे. ओके. नाव सी. आता आपण मगाशी बोलताना बोललोय की जो क्यूब होता त्या क्यूब मधला प्रत्येक कॉर्नर आयटम हा प्रत्येक कॉर्नर आयटम हा 8 क्यूब सोबत शेअर व्हायचा. मग आता इथे हेक्झॅगॉन मध्ये हे जे काही कॉर्नर आयटम आहेत हे किती क्यूब किती हेक्झॅगॉन सोबत शेअर होतील ते पण बघावं लागेल. आता बघा, थोडंसं इमॅजिन करा. इथं हा कॉर्नर पॉईंट कन्सिडर करू आपण. हा कॉर्नर पॉईंट जर कन्सिडर केला तर आपल्याला काय करायचंय? हा जर कॉर्नर पॉईंट आपण कन्सिडर केला तर इथून कोणते कोणते आणि हे इथून जे आहे ना, हा कॉर्नर आयटम किती हेक्झॅगॉन सोबत शेअर होतो हा आपल्याला बघायचा आहे. हा किती जणांसोबत शेअर होतोय तो आपल्याला पाहायचा आहे. तर आपल्याला बघायला मिळतं इथं की हा कॉर्नर आयटम
असाच हेक्झॅगॉन आपण इथे एक काढू शकतो. ही बाजू कन्सिडर, ही बाजू लेंथ कन्सिडर करा, पुन्हा इथं कन्सिडर करा, पुढे इकडे येणार. ओके, ॲक्च्युली इथं डायग्राम काढता येत नाही, त्यामुळे थोडीशी अडचण येते. ठीक आहे, काही हरकत नाही, तरी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. काय म्हटलं इथं, हा जो काही कॉर्नर आयटम आहे, हा कॉर्नर आयटम 6 क्यूब सोबत, सॉरी 6 हेक्झॅगॉन सोबत शेअर होतो. ओके, म्हणजे कसं माहिती आहे का, हा जो काही आहे हा कॉर्नर आयटम 6 हेक्झॅगॉन सोबत शेअर होतो. कसा शेअर होतो माहिती आहे का, हे जे हेक्झॅगोनल प्लेन आहे ना, असाच हेक्झॅगॉन, त्याचा एक कॉर्नर हा पकडा आणि इथून तो ड्रॉ करा. थोडं इमॅजिन करा, मी कर्सरकडे फक्त बघा, मी तुम्हाला दाखवतो. समजा आता ही बघा, ही एक लाईन एक, तसाच इथं एक लाईन घ्या, पुन्हा इकडं या, 3 लाईन झाल्या, ही चौथी गेली, ही 5वी आणि इकडे 6वी. ओके, म्हणजे इथे एक हेक्झॅगॉन झाला. तसाच दुसरा एक हेक्झॅगॉन घ्या, इथं 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे इथं एक, हा इकडे 2 आणि इकडे 3 झाले, आणि ह्या तिघांच्या डोक्यावरती एक एक, म्हणजे खाली 3 वर 3, 3 3 6, म्हणजे हा एक कॉर्नर ॲटम 6 हेक्झॅगॉन सोबत शेअर होतो. जसं की आपण मगाशी बोलत होतो की एक कॉर्नरचा ॲटम क्यूबमध्ये 8 क्यूब सोबत शेअर होतो, तर इथं हेक्झॅगॉनमध्ये एक कॉर्नर ॲटम हा 6 क्यूब सोबत शेअर होतो. मग आता मला सांगा किती कॉर्नर ॲटम आहेत? 12. 12 कॉर्नर ॲटम्स आर देअर. सो 1/6 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू 2. आता हे आपण जे काही बोलणार आहे ना, हे आपल्या पाठीमागच्या याच्यापासून बघू. हे बघा, इथे बघा, हेक्झॅगोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर कंटेन्स 1 ॲटम ॲट ईच कॉर्नर ऑफ द हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉनच्या प्रत्येक कॉर्नरला एक ॲटम आहे. बरं, किती कॉर्नर्स आहे तो? हेक्झॅगॉन हॅव्हिंग 12 कॉर्नर्स, 12 कॉर्नर, 12 ॲटम्स. सिंपल. आता ईच कॉर्नर ॲटम इज शेअर्ड विथ 6 हेक्झॅगॉन. येस, प्रत्येक कॉर्नर ॲटम हा 6 हेक्झॅगॉन सोबत शेअर होतो. जर एक कॉर्नर ॲटम 6 हेक्झॅगॉन सोबत शेअर होत असेल, तर 12 कॉर्नरकडनं किती, मग एका हेक्झॅगॉनचा एका कॉर्नरकडनं मिळणारा हिस्सा किती? 1/6 है ना. जसं की एक भाकरी 6 जण मिळून खाणार आहेत, तर प्रत्येकाला किती मिळेल? 1/6 मिळेल. असे किती कॉर्नर्स आहेत आपल्याकडं? 12 कॉर्नर आहेत. म्हणून नंबर ऑफ कॉर्नर ॲटम इज इक्वल टू 1/6 मल्टिप्लाय बाय 12. 1/6 मल्टिप्लाय बाय 12. एक म्हणजे 1/6 हा एका कॉर्नरकडनं हिस्सा मिळतो. असे 12 कॉर्नर आहेत, मग 12 कॉर्नरकडनं किती हिस्सा मिळेल? 1/6 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू 2 ॲटम्स. म्हणजे कॉर्नरकडनं मिळणारा हिस्सा 2. ओके, आता दुसरा, 1 ॲटम ईच ॲट कॉर्नर ऑफ द 2 हेक्झॅगोनल फेसेस बेसल प्लेन्स. म्हणजे बेसल प्लेनकडे किती ॲटम्स आहेत? 2 बेसल प्लेन आहेत, आणि एक ॲटम दोघा जणांसोबत शेअर होतो, म्हणून 1/2 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 1 ॲटम. आणि महत्वाचा मुद्दा राहतो तो म्हणजे ॲट द सेंटर ऑर ॲट द मिड वे 3 ॲटम्स आर प्रेझेंट इन ट्रँग्युलर फॉर्म. आणि हे कोणासोबत पण शेअर होत नाहीत. म्हणजे हे 3 ॲटम जे आहेत मिडल लेअरचे, हे स्वतःचे या हेक्झॅगॉनचे आहेत. ओके, कॉर्नर ॲटम, प्रत्येक कॉर्नर ॲटम 6 क्यूब सोबत शेअर झाला. 12 कॉर्नर आहेत, म्हणून 1/6 मल्टिप्लाय बाय 12 2. आणि इथं हेक्झॅगोनल बेसल प्लेन जो आहे तो तिथं एक एक ॲटम आहे, आणि प्रत्येक ॲटम हा 2 हेक्झॅगॉन सोबत शेअर होतो, म्हणून 1/2 मल्टिप्लाय बाय 2 इज 1 ॲटम. सो हे 2 ॲटम प्लस हे एक ॲटम प्लस हे 3 ॲटम किती झाले? 2 + 1 + 3 इज इक्वल टू 6 ॲटम्स. सो next point is that hexagonal close packed structure having how many atoms? 6 atoms. Last time रिवाइज करू चारही जणांचं. सिंपल क्युबिक स्ट्रक्चर मध्ये किती ॲटम्स आहेत? 1. बीसीसी मध्ये 2. एफसीसी मध्ये 4. आणि हेक्झॅगोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर मध्ये किती ॲटम? 6. ओके, जस्ट कीप ऑल दीज पॉइंट्स इन युअर माइंड व्हेरी क्लिअरली. एवढंच फक्त लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवा की किती ॲटम्स असतात. ओके,